राज्यातील निवडणुका महायुतीमधूनच लढणार आहोत। एखाद्या ठिकाणी वाद झाला तर मैत्रीपूर्ण निवडणूक लढवू, बाकी सरसकट महायुती म्हणून लढणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू आहे। मातोश्रीवर रणनीती ठरली आणि 12 उपनेत्यांवर आता विधानसभा न्याय जबाबदाऱ्या असतील। पालिका निवडणुकांसाठी आम्ही सर्व तयारी केली आहे। कुठे वेगळे लढायचं, कुठे युतीमध्ये, याचा अंतिम निर्णय ठाकरे घेतील, खासदार संजय राऊतांची माहिती आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजलेत। मुंबई पालिका वगळता सर्व इतर आता महानगरपालिकांची प्रभाग रचना बदलण्याचे आदेश आहेत आणि प्रभाग रचना करतानाच 4 पालिका सदस्य हवेत तशी तरतूद आहे। दहशतवाद विरोधामध्ये लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा, तर परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक। इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी त्यांनी एक लेख लिहिला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। परदेशात गेलेल्या खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशवारी संदर्भात माहिती। पवारांबाबत आदर असता तर त्यांचा पक्ष फोडला नसता। मोदी आणि शहांचा दिखावा आणि ढोंग असतो। मोदींनी सुळेंकडे पवारांबाबत विचारणा केल्यानंतर आता राऊतांनी ही टीका केली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपेंच्या नावाची चर्चा आहे। शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। काल जयंत पाटलांकडून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत। जयंत पाटील हा राजकारणातून संपलेला विषय, ते अनुकंप तत्वावर राजकारणात भरती झालेले होते। जयंत पाटलांनी सांगलीसाठी कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही, गोपीचंद पडळकरांची ही टीका। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणेंनीही नितेश राणेंचे कान टोचलेत। नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे। मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो, नारायण राणेंचं हे वक्तव्य।